नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी लिहिलेल्या माझी मायबोली या विषयावरील माझे विचार सादर करीत आहे. माझी मायबोली. मराठी भाषा ही सागराप्रमाणे अथांग, हिमालयाप्रमाणे उत्तुंग नवरसांनी भरलेली आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, सर्व संतांचे चरित्र व बोध सर्व जगाला उजळून टाकण्यासारखं सामर्थ्य या ग्रंथात आहे. कसं जगावं, आचरण कसं असावं हे सर्व या ग्रंथांमधून कळते. मराठी भाषेचे गर्भसंस्कार हे आईमार्फत होत असतात. बोलायला यायला लागले की बाळ प्रथम आई हा शब्द उच्चारते. मोठ्यांचं ऐकत अनुकरण करत बाळ मराठी भाषा बोलायला शिकते. मराठी भाषा ही कानाला गोड वाटते. प्रत्येक प्रांतानुसार, राज्यानुसार भाषेचं बोलण्याचं वळण बदलतं. कुसुमाग्रज, रणजित देसाई, पु ल, रत्नाकर मतकरी, शिवाजी सावंत अशा अनेक नामवंत लेखकांनी मराठी साहित्य शिखरावर नेऊन ठेवलं. ग्रामीण, रहस्यमय, रोमांचकारी, प्रणय, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, प्रोत्साहनपर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर, विनोदी, जीवनात यशस्वी होण्यासाठी, नोकरीसाठी अशा अनेक प्रकारचे साहित्य आपल्या लेखकांनी लिहिलेलं आहे. साहित्य वाचताना वाचकाला हसवतं, रडवतं, क्रोध आणतं एवढं सामर्थ्य आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे. एखादी लपलेली गोष्ट, एखाद्या अपघाताची गोष्ट, गुन्हेगारी, मुलांना पळवून लावणाऱ्या टोळ्या, एखादं सत्य उजेडात आणायचं असेल तर, एखाद्या गोष्टीला जर न्याय द्यायचा असेल तर ते काम पत्रकार आपल्या लेखणीमधून करतात. एवढी जादू या पत्रकारितेमध्ये आहे, म्हणजेच मराठी भाषेमध्ये आहे. मराठी भाषा एवढी प्रगल्भ आहे. तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, जात्यावरच्या ओव्या, बहिणाबाईची साधी सोपी गाणी हे मानवाला काहीतरी देऊन जाते. प्रत्येक प्रकारच्या लेखनातून वाचकाला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक बोध, उपदेश काहीतरी मिळतंच. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्याच्या आवडीचं साहित्य जेव्हा तो वाचायला घेतो तेव्हा तो इतका रमून जातो की त्याला कशाचंही भान उरत नाही. एवढं ते लिखाण वाचकाला खिळवून ठेवतं. असं म्हटलं जातं की पुस्तक हा मनुष्याचा जवळचा मित्र आहे आणि ते खरंही आहे. तुकारामांच्या एका अभंगावर किंवा ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर 3-3 तास कीर्तनकार, प्रवचनकार कीर्तन प्रवचन देतात. हे साहित्य आहे म्हणूनच आजचा समाज घडत आहे. आध्यात्मिक बाजू चांगली आहे. मुलं जशी जशी मोठी होऊ लागतात, त्यांना जसं जसं कळायला लागतं तसं तसं घरातील आजी आजोबा मुलांना रामाच्या, शिवरायांच्या, टार्झन, बिरबल, गुलबकावली, क्रांतिकारकांच्या, नेत्यांच्या गोष्टी सांगून मुलांना सर्व माहिती देतात की जेणेकरून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, कुतूहल जागृत होईल. हे कार्य मुलांच्या लहानपणीच आजी आजोबा करत असतात. शाळेत, महाविद्यालयात देखील लायब्ररी असते. त्यामुळे मुलांना विकसित होण्यास मदत होते. शिवाजीराजे, सावरकर, टिळक अशा अनेक नेत्यांच्या, संतांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवल्या जातात. त्या स्पर्धेनिमित्ताने वाचन होतं, लिखाण होतं आणि स्पर्धा ठेवणाऱ्यांचा हा उद्देश सफल होतो. तर मराठी भाषा ही तळागाळापासून आपण जसं म्हणतो तसं कार्य करते. मराठी भाषेचं सौंदर्य हे गायकाने गायलेल्या गीतामधून कळतं, गोड बोलणाऱ्या व्यक्तीमधून कळतं, पोवाडा गाणाऱ्या शाहिरांमधून कळतं,
निसर्गाचं वर्णन करणाऱ्या गीतामधून कळतं. अख्खं रामायण गीतामधून कळतं. मराठी भाषेतील शब्द दोन अर्थाचे देखील असतात. जसं वळवल तसं वळतं असं म्हणणारी ही मराठी भाषा आहे. काही ठिकाणी भांडणामधून अर्वाच्य शब्द बोलले जातात, शिव्या दिल्या जातात, अश्लीलता त्या शब्दामधून दिसते. ही देखील मराठी भाषेचं दुसरं रूपच आहे. घरी आलेल्या पाहुण्याला नुसतं या बसा या दोन शब्दानेच पाहुणा खुश होतो. आजारी माणसाला आता कसं वाटतंय, बरं आहे ना, या शब्दांनीच आपलं कुणीतरी आहे ही जाणीव होते. अशी ही मराठी भाषा सर्व अलंकारांनी सजलेली, धजलेली, विस्तृत आणि बोलकी परिणामकारक आहे. मराठी भाषेत साहित्य लिहिण्यासाठी असेच अनेक लेखक निर्माण होऊ देत हीच इच्छा. एवढे बोलून